किल्ले तोरणा. इंग्रजी लेखक जेम्स डग्लस ज्यावेळी तोरणाच्या सफरीवरती आला होता त्याचवेळी त्यांनी या तोरणाबद्दल एक मत व्यक्त केले होते. जर सिंहगड सिंहाची गुहा असेल तर किल्ले तोरणा हा गरुडाचे घरटे आहे. गरुडाच्या बसकनी सारखा असलेला तोरणा किल्ला हा आपल्याला बघायला मिळतो. शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हिंदवी स्वराज्य म्हटल्यानंतर आपल्या तोंडावरती आपसूक जे नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी गडावरती. बालपण जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्येच गेलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये नंतर छत्रपतींनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतरच स्वराज्यामध्ये पहिला जो किल्ला सामील झाला तो म्हणजे तोरणा. हा येतो मावळ प्रांतामध्ये म्हणजे आजचे पुणे. तर आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि इथूनच आम्ही आज एक्सप्लोर करणार आहे तोरणा किल्ला. तर माझ्यासोबत आज हा वेदी, त्यानंतर सतीश दादा आणि मंगेश. आम्ही सगळे भाऊचे, परंतु भावांच्या पलीकडे आमच्यावर एक चांगल्या मित्राचं नातं. आता सकाळचे वाजलेले आहे 6:30 वाजलेले. आम्ही चौकस ट्रेकसाठी निघालो होतो, परंतु अचानक मावशीला पण ज्या टायमाला कळलं की आम्ही किल्ल्यावरती चाललोय तिला पण येण्याची इच्छा प्राप्त झाली. त्यामुळे थोडासा आम्ही थांबलेलो आहे. आता मावशीची सगळी तयारी झाल्यानंतर सर्व आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. पुण्यामधील गुलाबी थंडी ही अनुभवत कात्रजचा बोगदा पार केल्यानंतर नयनरम्य सकाळ झाली होती. सूर्यनारायणचे दर्शन घेऊन त्यावेळी आम्ही थांबलो भैरवनाथ हॉटेल या ठिकाणी. मीटिंगला कुठं जरी जायचं जर असेल तर फेवरेट आयटम जर बोलला तर वडापाव आणि वडापाव नंतर चहा. हा चहाचा आस्वाद घेताना मंगेश आणि सतीश दादा. आपल्याला तोरणा एक्सप्लोर करायचा असेल तर जवळील विलेज वेल्ली म्हणून आहे. तर पुण्यापासून साधारणतः 70 किलोमीटरचा आपल्याला प्रवास करावा लागतो आणि वेल्ली या ठिकाणी पार्किंग केल्यानंतर तिथून आपला ट्रेकला खरा सुरुवात होतो. वेल्ली गावामध्ये आलेलो आहे आणि वेल्ली गावातूनच आपल्याला पुढे जाण्यासाठी पुन्हा गडावरती या स्वरूपात रस्ता आपली 4 व्हीलर 2 व्हीलर आपण वरती ज्या ठिकाणापर्यंत सुव्यवस्थित रस्ता आहे त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ शकता. वेल्ले गावातून वरती सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लागलेला आहे. साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर आपली 4 व्हीलर झाली 2 व्हीलर झाली वरती. अगदी गाडी पार्किंग केल्यानंतर दादा मावशीला आहे ना मोटिवेट करतोय थोडस. दादा सांगतोय पहिला दम ज्या वेळेला लागतोय तो दम लागून गेल्यानंतर पुन्हा अजिबात दम लागत नाही. कारण की थोडा पुढे आपण टप्पा चढून गेल्यानंतर आपल्याला त्रास कमी व्हायला सुरुवात होतो. कारण आपण वरती गडाक बघतो आणि आपलं ध्येय समोर असल्यामुळं आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास जाणवत नाही. आणि तू गॉगल जप दगड बिगड दिसायचे नाही. ब्लॅक गॉगल दिसतंय ना? दिसतंय. माझ्यापेक्षा बारीक आहे तसा खूप मोठा दिसतो. छत्रपतींनी 16व्या वर्षी ज्या वयामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे डिसिजन घेता येत नव्हते त्यावेळेस रायरेश्वरावरती आपल्या काही सवंगड्यासहित स्वराज्याची शपथ घेतली. तिथून पुढे मावळ प्रांतामध्ये म्हणजेच पुण्यामध्ये राजे येऊन राहिले. आज आपण ज्या गडावरती चाललोय या गडावरती मुघलांचे पूर्णतः दुर्लक्ष होते. हे राजांनी बघितल्यानंतर हा गड ताब्यात घ्यायचं ठरवले. तुरळक मावळ्यांसहित हा गड ताब्यामध्ये घेतला. हा गड स्वराज्यात पहिल्यांदा आला असं बोलतात, परंतु गडावरती चढताना आता आम्ही बघतोय गडाचा विस्तार हा खूप मोठा आहे. आणि गडाची जी उंची आहे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात उंचीवरील गड मानला जातो हा. त्यामुळे हा गडाला एक वेगळंच महत्व आहे. आणि गडाचा विस्तार बघता राजांनी या गडाला प्रचंडगड नाव दिलं. उजव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला रायगड ही आपली जी राजधानी आहे हिंदवी स्वराज्याची ती राजधानी. आत्ता आपण उभी आहोत तोरणा गडावरती आणि जी पहिली राजधानी होती ही राजगड ही डाव्या हाताला आहे. एक जर स्वरूप जर बघितलं तर हे एक जे आपण घराला जे तोरण बांधतो त्या स्वरूपात तोरणा किल्ला हा मध्ये उभा आहे. तो किंवा काही लोक बोलतात की हे तोरणा स्वरूप असल्यामुळे याला तोरणा नाव संबोधलं गेलं. काही जण बोलतात या ठिकाणी तोरणाईचे झाड आहेत. आता हे तोरणाईचे झाडे सगळे म्हणताय, परंतु आमच्या माहितीनुसार याला कारवीचे झाडं म्हटले जातात. जी 7 वर्षांनी रतनगडवरती पण चांगल्या प्रमाणात फुलली होती, हरिश्चंद्रगडवरती फुलली होती, कळसुबाईवरती फुलली होती, या ठिकाणी पण फुलली होती. पण रील्समुळे सगळ्यात जास्त हेच गड प्रसिद्ध झालेले. तर त्यामुळे ह्या झाडांवरून तर तोरण असं नाव पडलेलं असं म्हणू शकत नाही, परंतु स्वराज्यात सामील पहिला झालेला किल्ला होता आणि ह्या किल्ल्याला स्वराज्यात सामील करून घेऊन
तोरण पहिले बांधले असं बोललं जाते, म्हणून सुद्धा तोरणा नाव देण्यात आलेलं. थोडासा रस्ता खडतर आहे, परंतु बाजूला रिलिंग असल्यामुळं चढण्यास थोडासा आधार भेटतो आपल्याला. कारण की आम्हाला वाटलं नाही का मावशी आमच्या बरोबर वरती चढेल. आणि गडावरती आल्यानंतर पाठीमागे वरती ट्रेन दिसत आहेत, या ठिकाणी बघू शकता. म्हणजे या गडाची पुरातन विभागाने चांगल्या प्रकारे बांधणी चालू ठेवलेली आहे आणि जतन आणि संवर्धन उत्कृष्ट प्रकारे ठेवलेले आहे. खरंच असेच प्रत्येक गड किल्ल्यांचं संवर्धन जर ठेवलं तर नक्कीच छत्रपतींना आपला एक हा मानाचा मुजराच ठरेल. आता आपण गडाच्या अगदी खालच्या बाजूला आहे, खाली वेल्हे गाव आहे. या ठिकाणी तिथं पार्किंग केलेली गाडी आणि पूर्णतः एवढा ट्रेक आपण आता करून आलेलो आहे. आणि खडतर जर पॅच जर बोलला तर हाच आहे, घाबरण्यासारखं परंतु काही नाही, कारण की बाजूला रिलिंग आहे, रस्सी पण आहे. आता तुम्ही बघू शकता आमच्या मावशींना कोणत्या प्रकारचा ट्रेकिंगचा अनुभव नाही, परंतु तरी पण व्यवस्थित त्यांना चढता येतं. मावशी तुला वाटतं का चढून आली एवढं? हा पॅच थोडा खरंच रिस्की आहे, परंतु मावशीनं कधी ट्रेक केलेले नाही, अशा प्रकारचे ट्रेक केलेले नाही, प्लेन ट्रेक केलेले आहेत, परंतु मावशी पण व्यवस्थितरित्या चढलेली. आता इथं येऊन आम्ही ह्याच गोष्ट बघितलेली की खरंच चढलोय का आम्ही एवढा टप्पा. या ठिकाणी येऊन थोडासा विश्रांती पण करू शकता, बाजूला सावली पण आहे मस्त. आणि येथूनच आपल्याला बघू शकता एकदम सकाळचे 10 वाजलेले, पण सगळी थंड हवा येते. कारण बाजूला बघू शकता ग्रीनरी एवढी खरंच सुंदर आहे ना, छत्रपतींच्या वेळेस काय इथला नजारा नसेल ना. या ठिकाणी बघा माकडाचे छोटे छोटे पिल्लं कसे त्या इलेक्ट्रिक वायरशी खेळत आहे. हे बघा खाली आलेलं आहे बघा. अगदी बाले किल्ल्याच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. हा पाठीमागेच बघू शकता बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागलेला आहे, बिनी दरवाजा. याचे जतन आणि संवर्धन पुरातन खात्याने उत्कृष्ट प्रकारे केले, ते बघू शकता. हा बाजूचाच बुरून दिसतोय, हा पुरातत्व खात्याने आत्ता बांधलेला आहे. याच्या दुसऱ्या बाजूकडील आहे तो पण आता जतन संवर्धनामध्ये केलेला दिसतोय, परंतु येथील जे दिवस ते बांधकाम आपल्याला हे पहिलेच बांधकाम आहे. या ठिकाणी वरती बोध दिसू शकतो आपल्याला. शिवकालीन बांधकाम खालच्या बाजूला आहे, बाकीचे वरच्या बाजूला दिसतंय आपल्याला. चला तर या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला दरवाजाच्या खोबणी दिसून येत आहेत. हे बघू शकता उत्कृष्ट प्रकारे आता पण ती सुव्यवस्थित दिली. बिनी दरवाजातून आपण थोडंसंच पुढे आल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दुसरा दरवाजा दिसून येतो. हा कोठी दरवाजा आहे. तोरणा हा किल्ला 1647 ला ज्यावेळेस हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला, त्यानंतर पुढे हा किल्ला घेण्यासाठी भरपूर प्रकारे युद्ध केले गेले, परंतु औरंगजेबाने ज्यावेळेस ठरवलं की दख्खनीत उतरून मी दख्खन पूर्ण काबीज करेल, परंतु छत्रपतींच्या हयातीमध्ये हा किल्ला औरंगजेब जिंकू शकला नाही. परंतु संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 1704 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्यावरती वेढा टाकला. त्यावेळेसच फक्त एकमेव किल्ला असा ठरला गेला की हा युद्धाने जिंकू शकला, परंतु छत्रपतींचे बाकीचे 350 किल्ले हे पूर्णतः फितुरीनेच जिंकण्यात आले. ज्यावेळेस आपण पुरंदरचा तो तह झाला, तो तह गेला 1665 मध्ये, त्यावेळेस या किल्ल्याला खूप मोठं प्राधान्य होतं. त्यामुळे छत्रपतींना पुरंदरच्या तहावेळेस हा किल्ला स्वराज्यामध्येच ठेवला. मित्रांनो, आपण आता कोठी दरवाजामध्ये आलेलो. या दरवाजाची मांडणी ही आपल्याला गोमुखी स्वरूपाचीच पाहावयास मिळते. दरवाजाच्या बाजूस बलदंड असे मोठे 2 बुरुज असल्यामुळे शत्रूला कोणत्या ठिकाणी महादरवाजा आहे हे समजून येत नसायचे. शत्रूंनी जर गडावरती आक्रमण केल्यास दरवाजा तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असायचा, परंतु या ठिकाणी हत्ती पोहोचणे अशक्यच. दुसरा वापर केला जात असायचा अनेक व्यक्तींच्या सहाय्याने ओंडक्याने दरवाजास धडकी देणे. परंतु महादरवाजाची मांडणी ही गोमुखी स्वरूपाची असल्याने हाही प्रयत्न अपयशी ठरला जात असायचा. त्यामुळे छत्रपतींच्या गड किल्ल्यास गोमुखी स्वरूपाचे महादरवाजे आपल्यास पाहावयास मिळतात.
आता आपण कोठी दरवाजातून वरच्या बाजूला आलोय. वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक खोकट टाके म्हणून बघायला भेटतात. हे टाके पुरातत्व खातं जे येथील किल्ल्याची जी बांधणी करते त्यासाठी येथील पाणी वापरते, त्यामुळे आज तिथे येथील पाणी पूर्णतः संपलेलं आहे. तसंच ह्या बाजूला दिसतोय ही लक्कडखान्याची एक वास्तू आहे. तर या ठिकाणावरून आपण या खोकट टाकेवरून वरती ट्रेक करू शकतो, परंतु आपण जो ट्रेक करणार आहोत येथून लक्कडखान्यातून असं जाणार आहोत. आता आपण चाललो आहोत भेल बुरुजकडे आणि पाठीमागे त्या ठिकाणी जो दिसतो तो हनुमान बुरुज आहे, दिसतच असेल तुम्हाला पाठीमागे. आणि ज्या ठिकाणी आता आपण वरती चढणार आहे हा आहे भेल बुरुज. हा बघू शकता. भेल बुरुज वरती आल्यानंतर आपल्याला जागोजागी या अशा खोबण्या दिसत आहेत. या ठिकाणावरती आपला मावळा बसून ज्या ठिकाणावरून आपण वरती ट्रेक केलेला आहे या ठिकाणावरती पूर्णतः निगराणी ठेवत असणार आहे, त्यासाठी या खोबणे या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी आता या ठिकाणावरून जर बघितलं तर आपल्याला समोर दिसते ही झुंजार माची दिसते, जी या बाजूनी जर कंता शत्रू जर प्रवेश करत असेल तर पूर्णतः झुंजार माचीवरती लक्ष राहून खालच्या शत्रूवरती निगराणी राहत होती. या ठिकाणावरून बघू शकतो खालचा पुन्हा परिसर कव्हर केलेला. ज्यावेळेस आपण ट्रेक करत असतो त्यावेळेला आपल्याला खालून हा हनुमान बुरुज दिसत असतो, परंतु या दोन्ही बुरुजांच्या मधूनच आपल्याला झुंजार माचीकडे जाण्यासाठी सीडी आहे. या सीडीनं व्यवस्थित खाली होतो झुंजार माचीकडे जाण्यासाठी. या ठिकाणी आता आपण या सीडीवरून खाली उतरलोय. सीडीवरून उतरताना त्रास होत नाही, परंतु या ठिकाणी वायर रोप आहे. हा वायर रोप तारीचा आहे, त्याच्यामधले काही तार अशा बाहेर निघाल्या, त्यामुळे उतरताना काळजी घेऊन उतरा, कारण ती तार जर हाताला लागली तर जास्त त्रास होतो. सीडी उतरून आलोय झुंजार माचीच्या दिशेने जाताना. तर पुढे आल्यानंतर असं वाटतं रस्ता संपलाय की नाही, परंतु पुढे जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणावरून मार्ग आहे. या ठिकाणावरून बाहेर निघताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे, कारण ही लागू शकतं, कारण खूप छोटीशी जागा आहे. पहिल्यांदा ही जागा थोडीशी डीप खाली असू शकते, परंतु आता पूर्णतः माती आलेली त्याच्यावरती. हा बुरुज वरील जो भेल बुरुज आहे याच्या सेफ्टीसाठी तर खरा याचा उपयोग असणार आहे, कारण खालून जर तोफेचा मारा जर झाला तर पहिल्यांदा याच्यावरती होणार. या ठिकाणावरती एक थोडासा हार्डली पॉइंट आहे. या ठिकाणावरून थोडं काळजी घेऊनच उतरलं तर पाहिजेच, पण चढताना काळजी घेतली पाहिजे, कारण की या ठिकाणी कोणत्या प्रकारची सीडी वगैरे आपल्याला नाही. या ठिकाणी एक छोटासा मार्ग दिसून येतो. वरून तटबंदीवरून समजून येत नाही या ठिकाणी मार्ग असेल, परंतु हा मार्ग एक शत्रूंनी गडावरती आक्रमण केल्यास या ठिकाणावरून रसद पुरवली जात असावी, किंवा या ठिकाणावरून एक चोर मार्ग समजला जात असा. कारण की आपण पुढच्या बाजूला बघू शकतो या ठिकाणी एक दरवाजा आहे, आणि या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या दिसत आहेत. या ठिकाणी बघू शकता शत्रूचे आक्रमण झाल्यावरती नक्कीच या ठिकाणावरून एक तर रसद पुरवली जात असावी. त्या ठिकाणी रसद पुरवण्यासाठी जो रस्ता समजला होता त्या स्वरूपात या ठिकाणी एक दुसरा मार्ग दिसतोय पुन्हा. या ठिकाणी वेळ प्रसंगी तो दरवाजा त्याचसोबत हाही दरवाजा वापरला जात असावा. खरंच आपण त्यावेळेस जर नियोजन बघितलं तर राजांनी खर्च्या गडाचं नियोजन एकदम उत्तम प्रकारे केलेलं आहे. मागे बघू शकता पहिला या इथपर्यंत दरवाजा होता, आता त्याच्यात काही दगड माती होऊन पडल्यामुळे याची हाईट कमी झालेली. एक दरवाजा त्या ठिकाणी बघितला, दुसरा या ठिकाणी बघितला. झुंजार माचीवरती जाताना आपल्याला पाण्याचा टाका दुसरा लागलेला या ठिकाणी, आणि माचीवरती जाण्यासाठी पाठीमागे दोन मार्ग आहेत, एक राईट साईडनी एक लेफ्ट साईडनी, आणि मधील बाजूस आतमध्ये एक दरवाजा दिसतोय. कसली वास्तू आपल्याला पुढे गेल्यानंतर समजून येईल. या ठिकाणी आल्यावरती आपल्याला इथे स्वरूप बघितल्यानंतर दिसून येते की या ठिकाणावरून निगराणीसाठी आपल्याला ह्या खोबणी दिसत आहेत. या बघू शकता येथे एक आहे, त्यानंतर या ठिकाणी एक दोन दिसते, आणि वरील बाजूस
आपल्या झुंजार माचीचा या ठिकाणी भगवा दोष फडकताना वरती आहे. तर आता आपण वरच्या बाजूला जाऊया. अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहे झुंजार माचीवरती. या ठिकाणी बघू शकता हा खालील बुरुज आहे, हा बाजूचा परिसर आणि हे एकदम वरती आपला भगवा फडकत आहे. झुंजार माची आपण पूर्णतः बघितलेली आहे आणि आता आपले सगळे परतीच्या प्रवासांनी वरच्या दिशेला चालले. मेंगाई देवीच्या दर्शनाला आता आपण जात असताना बाजूला इथं आपल्याला काही राजवाड्यांचे थोडेसे अवशेष दिसत आहेत आणि ह्या बाजूला पुरातत्व खातं जे आपले बुरुज बांधणी करते त्याच्यावाली या ठिकाणी इयारी दिसते. ही खालून दगड आणतात या स्वरूपात. या कप्पीचा काय भारी नजारा आपण बघितलेला आहे. याच्या अगदी बाजूलाच या इथे पाण्याचे टाके आहेत. टाके बघू शकता सुंदर असे कोरलेले, त्याच्यात आता पूर्णतः पाणी भरलेलं आहे आणि ते पाणी आता वापरात कमी असल्यामुळे पिण्यायोग्य नाही. त्याच्यापासूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला ते दिसतंय ते तोरणेश्वर मंदिर दिसतंय आणि या बुरुजापासून पुढे जे चाललो तर टकमक बुरुज बघूया आणि नंतर आपण तोरणेश्वर मंदिरात जाऊया. हा आहे टकमक बुरुज आणि जे आपण मगाशी त्या कप्पी खाली जाताना बघितल्या, ज्या ठिकाणी खाली व्हाईट दिसतंय त्या ठिकाणी त्या कप्पी गेलेल्या. काय जबरदस्त स्पीड होतं, खरंच बघण्यासारखं होतं. कॅमेऱ्यात तुम्हाला कसं दिसतंय माहित नाही, परंतु आमच्या डोळ्याला अप्रतिम असं दृश्य दिसलेलं. काही सेकंदातच त्या खाली गेलेल्या. असं वाटतं जणू आपण त्यात जर बसलो तर खाली जास्तोपर्यंत आपण जीव सोडून देऊ. या गडाची बांधणी चालू होती त्यावेळेस या ठिकाणी मोहरा सापडल्या होत्या. तर याच ठिकाणी आज मेघाई देवीचं मंदिर उभं आहे. या गडावरती जी धनसंपत्तीचा जो लाभ झाला होता छत्रपतींना, म्हणजे पहिलाच गड होता आणि खरंच राजांना धनसंपत्तीची गरज होती. त्याच वेळेस धनसंपदा एवढी लाभली होती की हा गड पूर्ण बांधून सुद्धाही त्यातील काही मोहरा उरल्या होत्या त्या स्वराज्याच्या कामी वापरण्यात आल्या पुढे. तर अशा प्रकारे हे मेघाई देवीचं मंदिर आहे. आजही बघू शकता उत्कृष्ट प्रकारे त्याला जपलेलं आहे. आपण तोरणेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. पाठीमागे हा आपण या टकमक बुरुज बघितलेला, परंतु पुढे येताना आता आपण चाललेलो आहे कोकण बुरुजाकडे. कोकण दरवाजे यासाठीच बोललं जातं की येथून पुढे बघितल्यानंतर आपल्याला पूर्णतः कोकणचा प्रदेश दिसतो. आता या डाव्या बाजूला जर बघितलं तर समोरच आपल्याला दिसतोय तो राजगड आणि उजव्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला दिसून येतो रायगड. तसाच टोटल कोकणातील प्रदेश, त्यामुळे हा मुख्य कोकण दरवाजा समजला जातो. कोकण दरवाजाची मांडणी सुद्धा आहे आपल्याला गोमुखी स्वरूपात दिसते. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला संपूर्णतः गोमुखी स्वरूपातच ही मांडणी आहे. तिकडच्या बाजूला आपल्याला वरती बुरुजावरती फिरण्यासाठी पायऱ्या सुव्यवस्थित आहेत. आपण वरती जाऊया आता. हे बघू शकता या साईडनं तटबंदीवरून आलेलो आहे. आता खाली उतरतोय. आता खाली उतरून आपण बघूया तो कोकण दरवाजा. पाठीमागे बघू शकता हा शिवकालीन दरवाजा आहे. नंतर बाजूच्या दिसतं आपल्याला जे छोटे छोटे दगड ज्या त्या पुरातन खात्याने नंतर हा बुरुज उभा केलेला आहे. जसं की आपण पहिला दरवाजा बघितला. या मार्गाने तुम्ही जर पुढे जर गेला तर बुंदला माची लागते, परंतु समोर जो आपल्याला सुळका दिसतोय या ठिकाणी चिनला दरवाजा म्हणून आहे. तो पण दरवाजा बघण्यासारखा आहे उत्तम प्रकारे. बाजूची तटबंदी थोड्या फार प्रमाणात पडलेली आहे, परंतु आता पुरातत्व खातं जर सगळ्याच किल्ल्याकडे लक्ष देत आहे तर त्याही तटबंदीकडे लक्ष देईल अशी आपण अपेक्षा बाळगू. कोकण दरवाजाकडून आता आम्ही चालले आहोत माळेचा बुरुज. माळेच्या बुरुजवरूनच आपण बिनी दरवाजातून पुन्हा आपल्या जाणार आहोत पार्किंगच्या दिशेने. खालच्या बाजूला बघू शकता तटबंदी कशी आहे आणि समोर आपल्याला आता दिसून येतोय तो दुसरा बुरुज. त्याच्या पुढील आहे तो कोपऱ्यावरील माळेचा बुरुज. ही पाठीमागे जे दिसते ती बुधेला माची आहे. तिकडे आपण गेलेलो नाही, परंतु तुम्ही आला तर नक्की जा. तर त्या बाजूला सुद्धा दरवाजा आहे, तो खरंच बघण्यासारखा आहे उत्तम प्रकारे.
आता आपण पोहोचतोय अगदी ते माळीच्या बुरुजाजवळ. या गडावरती पर्यटक संपूर्ण गड व्हिजिट करतात, त्यामुळे तटबंदीवरून फिरण्यासाठी सगळीकडे जागा व्यवस्थित आहे. आता आपण शेवटचा बुरुज व्हिजिट करतोय, तो माळेचा बुरुज. गडावरती आल्यानंतर साधारणतः 8 बुरुज दिसून येतात. पुढे बुधेला माचीकडे जर गेलो आपण, तिकडे बुरुज आहेत, परंतु कोकण दरवाजाच्या अलीकडच आणि वरील जो बाली किल्ला आहे या ठिकाणी 8 बुरुज बघायला भेटतात. आणि बुरुज पण सुव्यवस्थित आहे. आल्यानंतर हे बुरुज तर नक्कीच बघा, परंतु आज आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. तुम्ही पुढे जाऊन बुधेला माची बघू शकता. खरंच तिकडे पण बघण्यासारखं बुरुज वगैरे, तटबंदी खरंच उत्तम आहे. खालील परिसर सुद्धा खरंच छान आहे, कारण इकडचा जो प्रदेश आहे हा पूर्णतः कोकण प्रदेश आहे. इकडे पुढेच आपल्याला आता अंधुक स्वरूपात दिसतोय, हा विस्तीर्ण स्वरूपात एकदम पसरलेला दिसतोय. या ठिकाणी रायगड किल्ला आहे. तर तोरणावरती आल्यानंतर आपल्याला एका बाजूस रायगड, मध्ये तोरणा आणि पुढील बाजूस राजगड बघायला भेटतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण येताना बिनी दरवाजातून वरती चढलो. वरती चढल्यानंतर हनुमान बुरुज, त्यानंतर माचीवरून वरती कोकण दरवाजाकडून फेरा टाकून आता पुन्हा आपण ज्या ठिकाणावरून मुख्य बाली किल्ल्यात प्रवेश केला होता, पहिला आपल्याला लागला होता तो बिनी दरवाजा. तो दरवाजा अगदी आपण पास करून खाली आलेलो आहे. तर आपल्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. तर आतापर्यंतचा व्हिडिओ आम्ही येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूची बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.